नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रव्याचे लाडू आणि तेही पाकातले लाडू। रव्याचे लाडू बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज लागते ते आपण पाहूयात। 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे। शक्यतो जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपण साखर घ्यायची, म्हणजे परफेक्ट चवीचे लाडू तयार होतात। तूप घेतला आहे, वेलची पूड घेतलेली आहे आणि मनुके घेतलेले आहेत। आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचा वापर करू शकतो। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। सर्वात आधी आपण कढईमध्ये रवा घालून घेऊयात। रवा 2 ते 3 मिनिटे चांगले परतून घेऊयात। लाडू करण्यासाठी शक्यतो बारीक रव्याचा वापर करायचा। जर रवा मोठा असेल तर मिक्सर मधून एक गिरकी मारून घ्यायची। रवा 1 ते 2 मिनिटे हलवून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये तूप घालूयात। तुपाचे जे प्रमाण घेतले आहे ते योग्य आहे। तुपामुळे आपले लाडू मऊसूत होतात। रवा आपल्याला स्लो टू मीडियम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा मध्ये मध्ये हलवत राहायचा, जेणेकरून तो खाली चिकटणार नाही। रवा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। आपला रवा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे। अजून 2 ते 3 मिनिटे आपण हलवत राहायचे। तुम्ही पाहू शकता आपला रवा भाजून तयार झालेला आहे। आता आपण पाक तयार करायला घेऊयात। यासाठी आपण एका पातेल्यामध्ये साखर घेतलेली आहे। साखर भिजेल एवढेच पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे। साखर विरघळेपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आहे। आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे। पाक बनवायला अगदी सोपा आहे आणि पटकन पाक तयार होतो। तुम्ही पाहू शकता आपला पाक बनून तयार झालेला आहे। आपण तयार केलेला जो पाक आहे तो रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये आता आपण वेलची पूड आणि मनुके घालून घेणार आहोत। हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात। मिश्रण आता थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। रव्याचे हे जे मिश्रण आहे ते जास्त थंड करायचं नाही, थोडंसं गरम असतानाच आपण हे लाडू तयार करायला घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याच्या लाडूचे मिश्रण परफेक्ट तयार झालेले आहे। लाडू वळवायलाही सहज येत आहे। अशा पद्धतीने आपण बाकीचे लाडू पण तयार करून घेऊयात। अजून एकदा आपण लाडूला वळवून घेणार आहोत। अशा सहज आणि सोप्या पद्धतीने आपले रव्याचे लाडू तयार झालेले आहे, की जी चवीलाही चांगले लागतात। पाकातले बनवलेले असूनही मऊ झालेले आहेत। आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।